नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या रेकी लेवल 1च्या दुसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चल, कशा आहात सगळे? आय होप चांगले असेल. आज पण परत आले म्हणजे जीवनामध्ये तुम्ही सकारात्मकतेचं बीज पेरायला तयार आहे. काल सांगितलं ना, शेतकऱ्याचं उदाहरण घ्यायचं आहे, त्याला प्रेरणा घ्यायची आहे. कोण कोण आहे अजून? कुणाचे व्हिडिओ बंद आहेत? चला व्हिडिओ ऑन करा. मला खरंच मग शिकवायचा कंटाळा येतो. चेहरे असले की बघा बरं, रश्मी मॅम किती स्माइली फेस आहे तुमचं. कशाला व्हिडिओ बंद करता? चला रुची मॅम, चला थँक्यू सो मच. चला शीतल मॅम, व्हेरी नाईस. चला विल स्टार्ट. चला तर बघा, आजचा दिवस प्रत्येक दिवसाच महत्वाचा आहे. आजचा दिवस पण खूप खास आहे. आज आपण काय शिकणार आहे? जिथे आपण आज शिकायला आला आहे रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 प्रिन्सिपल्स काय असतात आणि का ते पाळायचे, तर खूप मजा येईल, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. जे मी नॉर्मल शिकवण्यापेक्षा थोडंसं बाकीचे एक्झाम्पल पण देत असतो. त्याच्या अगोदर काल तर आपला पहिला दिवस होता, सगळी घाईघाई झाली, घाई गडबड, तुम्हाला विचारायचं विसरलो. आता परत थोडेसे तुमचे बोट वॉर्मअप करायचे आहे. मला सांगा बरं, कुठून कुठून जॉईन आहे सगळे? मला तुमच्या फक्त शहराचं नाव टाईप करा. नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद. कळेल आपल्याला कुठून कुठून सगळे लोक जॉईन आहे. एक आयडिया येऊन जाते. जास्त लोक नाशिकवरून आहे सुरेखा मॅम, वेलकम. वाईझॅग, ओ माय गॉड, इतक्या लांबून. नांदेड, ओके. वर्धा, पुणे, कोपरगाव, ओके. बीड, सातारा, मुंबई, ओके. पुणे, आळंदी, ओके. मुंबई, नाशिकवरून आहेत, ओके. सीमा मॅम, आरती मॅम, मुंबई, कोपरगाव, चिपळूण, व्हेरी नाईस. संभाजीनगर, नागपूरवरून श्रवण सर जुने स्टुडंट आहेत. कराडवरून, ओके. डोंबिवलीवरून हिपा मॅम, चला. रेखा मॅम, पुणे, मुंबई, सोयचं, चलो व्हेरी नाईस. तर बघितलं सोशल मीडियाची ताकद. कुठूनही लोक, हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं शेवटच्या दिवशी सांगेल, ओके. चला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरूनही आहेत. चला, सर्वांचं स्वागत आहे. चला, मी नाशिकवरून आहे. ऑनलाईन नाशिकवरूनच आपलं ऑफिस असतं, ओके. चला, तर काही लोकांनी आज पहिल्यांदा जॉईन केला असेल, तर आपण फक्त 5 मिनिटं रिकॅप करूया की काल काय शिकलो नवीन लोकांसाठी. अदरवाईज त्या नवीन लोकांनी व्हिडिओ बघायचे आहे, कालचे रेकॉर्डिंग बघायचे, तरी तुमचं पण रिव्हिजन होईल. लगेच आपण शिकवायला घेणार आहे, ओके. तर 5 मिनिटं फक्त बघू काल आपण काय काय शिकलो होतो, ओके. जस्ट वेट 1 मिनिट. बघा, काल आपण शिकलो होतो रेकी कुणी शिकायला पाहिजे, तर ज्यांना चिंता, भीती, मानसिक तणाव आहे, स्ट्रेस, एन्झायटी वाले, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत, ज्यांचं आरोग्य, ज्यांना हेल्थ लेवलच्या समस्या आहेत, मेडिकल रिपोर्ट्सने नॉर्मली अशा नॉर्मल असतात पण निदान सापडत नाही, जे लोक वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढवून घेतात, ज्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप इश्यू आहे, आणि जे कोणी स्पिरिच्युअल सीकर्स आहे, आध्यात्मिकतेची आवड आहे आणि ज्यांना दुसऱ्यांची मदत करायची देखील इच्छा आहे, अशा सर्वांसाठी रेकी आहे. काल आपण बघितलं, सिलेबस बघितला होता. आता तर तुम्ही इथे आहेच 5 दिवस, तर सिलेबस तुम्हाला रोज काही ना काही कळूनच जाणार आहे. काल सांगितलं होतं की जबाबदाऱ्याच्या लिस्टमध्ये नेहमी स्वतःला प्रायोरिटी द्यायची. जर स्वतःकडे लक्ष दिलं तरच आपण घरच्यांकडे देऊ शकतो. मग कॉन्शियस माइंड काय असतं, सबकॉन्शियस माइंड काय असतं, कसं आपला रिमोट आपल्या हाती ठेवायचा आहे. आपलं कंट्रोल आपल्याकडे, कुणी दुसऱ्याला आपल्या माइंडला प्रोग्रामिंग करू द्यायची नाही, ते आपण बघितलं. आणि ते करत असताना कुठल्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करण्यासाठी वापरतो आपण? ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर आपण ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशनच्या काही टेक्निक्स, ओके. तर आय होप काही लोकांनी ते ॲफर्मेशनचं पीडीएफ आहे, कुठे गेली ते, ॲफर्मेशनची पीडीएफ काढली असती. नाही काढली तर तुम्हाला काढायचीच आहे. मी अगोदरच सांगत आहे, मी फक्त रस्ता दाखवणार आहे, चालायचं तुम्हाला आहे. ओके, ह्या पद्धतीने ॲफर्मेशन्स वापरायचे आहे. आणि व्हिज्युअलायझेशन, डे ड्रीमिंग, किंवा तुम्ही जे व्हिज्युअलाइज करतात ते कसं साकार होतं ते आपण बघितलं होतं, ओके. चला,
आता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. बी रेडी हा. चला तर आज आज आपण शिकणार आहे बेसिक रेकी काय आहे, रेकी कुठून आली, रेकीचे 5 प्रिन्सिपल, शक्तिपात काय असतो जो तुमचा होणार आहे, कशासाठी शक्तिपात घ्यायचा, आणि एक सुंदर असं पास्ट लाईफ मेडिटेशन. सकाळच्या बॅचच्या लोकांना खूप छान अनुभव आले, तुम्हाला येतील हा. चला तर आता रेकी म्हणजे काय बघा. रेकी हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ रे म्हणजे सर्वव्यापी, म्हणजे युनिव्हर्सल, की म्हणजे जीवनी शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. तर रेकीला बिलकुल परका शब्द मानायचा नाही. जपानमध्ये रेचा अर्थ होतो युनिव्हर्सल, जी सर्वत्र उपलब्ध आहे अशी युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. जसं ऑक्सिजन सगळीकडे आहे, प्राणशक्ती सगळीकडे आहे, ज्याच्याने आपण ते श्वास घेतो आणि जगतो, तसं एक युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी देखील आहे जी डॉक्टर मिकाउसू यांनी शोधली, आणि कशी आपण एकमेकांना शक्तिपाताद्वारे आदान प्रदान करू शकतो किंवा हिलिंगद्वारे रेकीला इन्व्होक करून. ओके, तर रेकी म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, सर्वव्यापी जीवनी शक्ती. ओके, एवढा सोपा त्याचा अर्थ आहे, बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. रेकी काय नाही आहे, रेकीचा कुठलाही धर्म, पंथ याच्याबरोबर किंवा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर बिलकुल संबंध नाही आहे. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. कुठलंही ब्लॅक मॅजिक वगैरे असं इथे काम करत नाही. त्याच्यापेक्षा आपण असं बोलूया, एक व्हाईट मॅजिक, एक सफेद डिवाइन हिलिंग मॅजिक. आरोग्याच्या समस्या, नातांच्या समस्या खूप छान तुमच्या सॉल्व्ह होतात. रेकी शिकण्यासाठी कुठलंही पूर्वज्ञान आवश्यक नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकतो, पण नॉर्मली मी तरी 16 वर्षाच्या पुढील लोकांनाच अटोनमेंट देतो. तोपर्यंत चक्र थोडेसे त्यांचे बॅलन्स झालेले असतात. म्हणजे 7 चक्र आणि ओरा आपण उद्या डिटेलमध्ये बघणारच आहे, तेव्हा शिकणे. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. तुम्ही उद्या माझ्याकडून लेवल 1चा शक्तिपात घेतला, तुम्हाला लाईफ टाईम परत कुणाकडूनही घ्यायची गरज नाही. ओके, किंवा इथे असे पण काही स्टुडंट आहेत जे दुसऱ्याकडून रेकी शिकून आलेले आहेत. तर तुम्हाला जर खूप वर्ष झाले असतील प्रॅक्टिसला, नक्की उद्या अटोनमेंटला या. अदरवाईज तसं काही गरज नाही, एकदा घेतलं पुरेसं असतं. तर रेकी शिकण्याचे फायदे काय. रेकी एक लाभकारी शक्ती आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धती आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पुढे जाऊन शेवटच्या दिवशी मी शिकवणार आहे हिलिंग कशी करायची. उद्या तर तुम्ही तुमच्या हाताने पाणी चार्ज करणार आहे, पाण्याची चव तर बदलणारच आहे. मी उद्या शिकवलं रेकीला कॉल कसा करायचा. पण पुढे जाऊन हिलिंग करताना एखाद्या व्यक्तीच्या जिथे दुखत आहे तिथे हात ठेवला, तुमच्या बॉडी पार्ट्सवर ठेवला, तुमच्या हातातून फक्त अशी ऊर्जा तुम्हाला जाणवेल, एकदम मॅजिकली हातातून ऊर्जेचा फ्लो जाणवतो, तुम्हाला समजेल. खूप सुंदर आहे. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही, म्हणून वापरायला खूप सोपी आहे. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. रेकी प्रत्येक व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर प्रभाव टाकते, आणि उपचार घेणाऱ्याच्या गरजेनुसार रेकी हातातून प्रवाहित होत असते. तर रेकी स्वतः ठरवते, म्हणजे तुम्ही पुढे जाऊन कन्फ्युज झाले, आता हिलिंग द्यायची आहे, एखाद्या व्यक्तीवर किती वेळ हात ठेवू, तर रेकी स्वतः डिसाईड करते. एक त्याला हिलिंगची गरज पूर्ण संपली, ऑटोमॅटिक तुमच्या हातातून एनर्जीचे फ्लो कमी व्हायला लागतं. ते तुम्हाला प्रॅक्टिसने पुढे जाऊन येऊनच जाणार आहे. ओके, रेकी मेंदूच्या अल्फा आणि थीटा तरंग लहरीवर प्रभाव टाकते. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते. म्हणून आपण काल काय बघितलं, रेकी हॉस्पिटलमध्ये बिफोर सर्जरी, आफ्टर सर्जरी, क्विक रिकव्हरीसाठी, हिलिंगसाठी दिली जाते. आता आपण काय करणार आहे, 5 मिनिटं थोडा रेकीचा इतिहास बघूया. काही लोकांना इतिहास विषय आवडत नाही, तरी पण 5 मिनिटं घेऊया. कारण तुम्ही शक्तिपात घेणार आहे, जीवनभर या ऊर्जा वापरणार आहे, तर तुम्हाला त्याची हिस्ट्री माहिती पाहिजे, नाही तर मग तेवढं तुम्हाला कनेक्ट होणार नाही तुम्ही त्याच्याबरोबर. ओके, तर आपण जे शिकत आहे उसूई रेकी, हे जे पहिले इमेज दिसत आहे, हे डॉक्टर मिकाऊ उसूई आहे, यांच्यामुळेच आपल्या रेकीला आपण बोलतो उसूई रेकी. ओके, आता थोडस मी ना तुम्हाला शेवटच्या दिवशी एक पीडीएफ देणार आहे. 30 पानांचं पीडीएफ आहे, पण ते हिंदीमध्ये आहे. ओके,
पण सुंदर आहे ते. तुम्हाला मी नंतर देईल वाचायला. त्याच्यामध्ये रेकीचा इतिहास डीप मध्ये आहे, रेकी कसं वापरायचं ते सगळं भेटलं आहे. तर थोडस याच्यात इतिहास पण आहे, मी याच्यातूनच वाचून तुम्हाला सांगतो, पुढे चांगली आयडिया येईल बघा. 1800 सदी के मध्य में जापान के शहर में डॉक्टर मेका उसुई का जन्म हुआ। बचपन से ही डॉक्टर उसुई आध्यात्मिक प्रवृत्ति के थे। इसी कारण आगे चलकर वे एक आध्यात्मिक शिक्षक के रूप में जापान के क्योटो शहर में ख्रिश्चन कॉलेज में प्रिन्सिपल के पद पर रहकर बायबल पढ़ाया करते थे। मग एक दिवस काय झालं, क्लासमध्ये मुलांनी त्यांना विचारलं की बघा, जुन्या जमान्यामध्ये जसं जीसस क्राइस्ट होते किंवा जुने काही बौद्धिस्ट मॉन्क होते, ते काय करायचे, स्पर्श विद्येने कुणालाही करायचे. मग त्या स्टुडंटने त्यांना काय विचारलं की जर अगोदर असं पॉसिबल होतं, मग आता असं का पॉसिबल नाहीये, तुम्हाला काय वाटतं? आणि मग डॉक्टर मिकौसी यांना हा प्रश्न थोडासा मनाला लागला की खरंच अगोदर असं होतं, पॉसिबल होतं, तर आता का नाही? आणि मग बघा, इस प्रश्न से विचलित होकर डॉक्टर उसुई अगले ही दिन डॉक्टर उसुई ने प्रिंसिपल पद से इस्तीफा दे दिया, रिजाइन केलं प्रिंसिपलच्या पोस्ट पासून, क्योंकि उनके पास इसका कोई जवाब नहीं था। इस प्रश्न से विचलित होकर डॉक्टर उसुई खोज के लिए एक अनजान यात्रा पर निकल गए। इस स्पर्श चिकित्सा को खोजना ही उनके जीवन का ध्येय बन गया था। तो कई साल तक पाश्चात्य देशों में वो बाइबल का वो और अन्य आध्यात्मिक ग्रंथों का अध्ययन करते रहे, परंतु कुछ भी हासिल नहीं कर सके। तो वहां से लौटकर जापान के बौद्ध मठों में रहे, जपानच्या बौद्धिस्ट मठामध्ये ते राहिले। अ, तर त्यांनी परत बौद्ध संबंधित देशों की यात्रा पर निकले, म्हणजे ते बघा, चायनाला गेले, चीनी भाषा शिकली, तरी त्यांना एवढं उत्तर भेटलं नाही। नंतर त्यांनी बघा, उन्होंने भगवान बुद्ध की मूल जन्म स्थान उत्तर भारत एवं तिब्बत जाने की सोची, और एक आखिरी आशा के रूप में यहाँ कुछ हद तक उनकी यात्रा सफल रही। भारत और तिब्बत के अधिकतर सभी ग्रंथ संस्कृत में थे, इसीलिए डॉक्टर उसुई ने संस्कृत भाषा भी शिकी। म्हणजे त्यांचा खूप स्टडी होते, ते भारतामध्ये पण आले होते। त्यांनी संस्कृत भाषा शिकली, ऋग्वेदाचा अभ्यास केला, अथर्ववेदाचा अभ्यास केला, पण त्यांच्या हाती असं खास काही लागलं नाही, थोडी थोडी माहिती मिळायची, पण पूर्ण नाही भेटली। ओके, मग काय झालं, एक दिवस काय झालं, ते परत जपानला आले, त्यांच्या गुरुकडे आले आणि सांगितलं मला काही भेटत नाही। आणि मग काय केलं, त्यांच्या गुरुनी त्यांना काय सांगितलं, हे बघ बाबा, आता तुला काही याची उत्तर भेटत नाही, आता एकच रस्ता काय उरतो, जसं भगवान बुद्ध आहे, भगवान महावीर आहे, जीसस क्राइस्ट आहे, ह्या लोकांनी काय केलं, ध्यान साधना करून त्यांनी त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळवली, आत्मज्ञानाला प्राप्त झाली। आता तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, तू त्यांच्यासारखा ध्यानाला जाऊन बस। आणि मग त्यांनी काय केलं, खरंच तसं केलं। ज्या पद्धतीने भगवान बुद्ध काही न खाता पिता ध्यानाला बसले होते, अगदी शरीराचं त्यांचं काडी उरली होती, काही लोकांना इतिहास माहिती असेल तर ते सांगू शकतात। त्या पद्धतीने डॉक्टर उसुई जपानमध्ये एक माउंट कुरामा नावाचं पर्वत आहे, खूप आजही खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे, तिथे जाऊन त्यांनी साधना केली। त्यांनी माउंट कुरामा पर्वतावर 21 दिवस ध्यान करून काय केलं, त्यांना अगदी ते मरणासन्न अवस्थेत पोहोचले होते। आणि 21व्या दिवशी, तुम्हाला शेवटी त्या पीडीएफ मध्ये वाचायला भेटेल डिटेलमध्ये, मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत आहे। तर 21व्या दिवशी ना त्यांना असा प्रकाश त्यांच्यावर आला, आणि त्यांना ते जसं आत्मज्ञान, एखाद्याला एनलाइटनमेंट भेटतं त्या पद्धतीने त्यांना सगळे सिम्बॉल दिसले, त्याचे मिनिंग समजले, सर्व काही त्याचं ज्ञान प्राप्त झालं। ओके, ह्या पद्धतीने त्यांना ती रेखेची ऊर्जा प्राप्त झाली। त्यानंतर बघा, मग रेकीची सुरुवात जपानमध्ये झाली, यांचा शोध डॉक्टर उसुई यांनी लावला। ओके, इथं सगळं काही दिलेलं आहे। पुढे त्यांनी या ऊर्जेचा अभ्यास करून रेकी उपचार पद्धती विकसित केली आणि आपल्या शिष्यांना ते शिकवली। यामुळेच डॉक्टर मेकाउसी यांना रेकी उपचार पद्धतीचे जनक मानले जाते, आणि त्या काळी ते खूप फेमस होते जपानमध्ये। आणि आता दुसरी व्यक्ती आहे, हे आहे डॉक्टर चिजिरो हायाशी। आता हे जपानमध्ये एक नेव्हल ऑफिसर होते, रिटायरमेंट नंतर यांनी डॉक्टर उसुईकडे गेले, त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली, जसं ट्रान्सफर केली। आता मी अटोनमेंट थोड्या वेळाने शिकवणार आहे, मीच तुम्हाला उद्या अटून करणार आहे त्या ऊर्जेबरोबर। त्यांनी डॉक्टर उसुईकडून रेकीची दीक्षा घेतली,
आणि त्यांनी थोडेसे हँड पोझिशन विकसित केले, थोडंसं रेकीला थोडं मॉडर्न स्वरूप दिलं की इतरांनाही चांगल्या पद्धतीने समजता येईल. ओके, तर यांनी हयाशी क्लिनिक होतं रेकी क्लिनिक जपानमध्ये, हे देखील खूप जास्त फेमस होते. पण आपल्यापर्यंत रेकी आली कशी, याचं उत्तर आहे, ह्या मॅडम आहेत, यांचं नाव आहे हवायो तकाता. आता यांच्याबरोबर कसं झालं होतं, यांना 4 स्टेजचा कॅन्सर होता आणि यांना नॅचरोपॅथीने बरं व्हायचं होतं. तर यांनी रेकी बद्दल ऐकलं होतं जपानमध्ये, पण या एक US मध्ये राहत होत्या, पण जपानच्या सिटीजन होत्या. मग त्या जपानला आल्या, त्यांनी डॉक्टर छिजिरू हयाशी यांच्यावर उपचार घेतले आणि त्यांचा 4th स्टेजचा कॅन्सर बरा झाला. मग त्या खूप प्रभावित झाल्या. मग त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली डॉक्टर हयाशी कडून आणि परत अमेरिकेला आल्या. आणि जसं आपल्याला माहिती आहे, अमेरिकेमध्ये बऱ्याच देशाचे लोक एकत्र वास्तव्य करतात. मग त्यांनी तिथे बऱ्याचशा देशाच्या लोकांना रेकी शिकवली. आणि मग हे लोकांनी काय केलं, जितके मास्टर्स बनवले, ग्रँड मास्टर, त्यांनी त्यांच्या देशामध्ये जाऊन रेकीचा प्रसार केला. आणि ह्या पद्धतीने रेकी पूर्ण, आज रेकी कुठलाही देश मध्ये जा तुम्ही, रेकी सगळीकडे प्रचलित आहे, माहीत आहे. ओके, अमेरिकेचा, ऑस्ट्रेलियाचा, जपान, चायना, रेकी बऱ्याचशा देशामध्ये खूप प्रभावी पद्धतीने वापरली जाते. तर माझे कोणी गुरु असेल, त्यांचं गुरु, त्यांचा गुरु, असं ही सायकल ह्या मॅडम पर्यंत जाऊन पोहोचत असते. ओके, हा झाला इतिहास. ओके, आता आपण काय शिकणार आहे, इतिहास संपला. आता खूप सुंदर. आता सर्वांनी काय करायचं, हवं तर वही पेन घेऊन बसायचं आहे. मी तुम्हाला काय शिकवणार आहे, रेकीचे 5 प्रिन्सिपल. आणि फक्त प्रिन्सिपल सांगणार नाही, मी सांगून मोकळा झाला का आपला क्लास पण लगेच संपेल. मला काय 5 प्रिन्सिपल सांगून मोकळा होईल, पण नाही. त्या 5 प्रिन्सिपल का फॉलो करायचे आहे, त्याचं महत्व सांगणं पण माझं कर्तव्य आहे, नाही तर तुम्ही फॉलो करणार नाही. ओके, तर वही पेन घेऊन बसा, एक एक करून आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल बघणार आहे. बघा, कदाचित तुम्ही याच्यामध्ये पुढे करिअर करणार, रेकीच्या ऊर्जा आयुष्यभर वापरणार आहे, तर त्याचे काही 5 प्रिन्सिपल फॉलो करायचे. कसं असतं बघा, तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये जा, काही ना काही नियम्स असतात. जसं ख्रिश्चनिटीमध्ये 10 कमांडमेंट आहे, बौद्धिस्ट मध्ये 5 शील आहे, ते शील पालन करायचं असतं, जैन धर्मामध्ये आहे. कुठे ना कुठे काही ना काही प्रिन्सिपल असतात. इवन तुम्ही कुठे सोसायटीमध्ये राहतात, तुमच्या सोसायटीचे काही नियम आहे, कंपनीचे काही नियम आहे, तसं रेकीमध्ये 5 प्रिन्सिपल आहे. आणि खूप सोपे आहे, बिलकुल घाबरायचं नाही. आता मी सांगेल, सोपे तर आहेच, आणि करायचं काय आहे मी सगळं एक्सप्लेन करणार आहे, का करायचं. तर बघा, पहिला प्रिन्सिपल लिहून घ्या. खरंच छान, तुम्हाला रेकी वापरायची आहे, करायचे. लिहा बरं, रेकीचा पहिला प्रिन्सिपल किंवा सिद्धांत काय आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागावणार नाही किंवा राग करणार नाही. आता याच्यामध्ये खास गोष्ट काय आहे, याच्यामध्ये खास गोष्ट आहे फक्त आजसाठी, जस्ट फॉर टुडे. आता मी, तुम्ही बोलणार सर तर मोठे शिकवायला आले, आणि जर मी असं बोललो की मी इथून पुढे आयुष्यभर रागच करणार नाही, असं शक्य आहे का? जरी मी कमिटमेंट केली की मी आयुष्यभर रागच करणार नाही, लिटरली इम्पॉसिबल, 99.99% इम्पॉसिबल आहे. पण जर मी असं बोललो की फक्त आजसाठी मी रागवणार नाही, एक दिवसासाठी पॉसिबल आहे की नाही, मी कंट्रोल ठेवू शकतो की नाही, असं एक एक दिवस करून, जसं 21 दिवस जर तुम्ही असं केलं, सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंगला तेवढा वेळ लागतो, 21 ते 90 दिवस केलं, तर ते तुमच्या जीवनाचा भाग बनून जाईल. तुम्ही ऑटोमॅटिक ते सगळं, तुमचं जीवन तसंच होऊन जाईल. ओके, तर जस्ट फॉर टुडे हा शब्द महत्वाचा आहे. दुसरं, आता राग का करायचा नाही ते आपण बघणार आहे. ओके, थोडस स्क्रीनवर बघा, काही एखाद्या गोष्टी आवडल्या लाईक करा, हार्ट पाठवा, छान छान बोला. ओके, मग मला थोडस इन्स्पिरेशन भेटतं. ओके, चला. आता बघा, ह्या फोटोमध्ये काय दिसत आहे, पहिला फोटो बघा, एक बॉस आहे ना कंपनीतला, त्याने त्याच्या वर्करला रागवलं. बघा कसा रागवत आहे, काहीतरी कामाचं झालं असेल, आपल्याला काय माहिती. पण हा वर्कर आहे, ह्या वर्करने घरी येऊन काय केलं, तो राग कुणावर काढला, बॉसचा राग कुणावर काढला, त्याच्या पत्नीवर काढला. भले तिचा मूड कसा असेल, याने मूड खराब केला. मग त्याच्या पत्नीने काय केलं, हसबंडचा राग, तिच्या पतीचा राग कुणावर काढला, त्या निरागस बालकावर काढला.
आणि याचा परिणाम त्या निरागस बालकाने आईचा राग कुणावर काढला? त्या इवल्याशा छोट्याशा त्याच्या पेटवर, त्या मांजरीवर काढला. बघा किती छोटं पिल्लू आहे. हीच सायकल चालते का नाही मला सांगा बरं आपल्या जीवनामध्ये? काय वाटतं? चालते का नाही अशी सायकल? कुणाचा राग कुणावर? हम्म. ते आमचे गणिताचे सर बोलायचे, मी सकाळी पण सांगितलं. आता मला त्याचा अर्थ समजतो. मॅथ्सचे सर होते 8वीला. आल्या आल्या तेच त्यांचं वाक्य, वड्याचं तेल वांग्यावर काढायला लावू नका. आता समजतंय घरी बायको काहीतरी करत असेल आणि आम्हाला चांगले झोडायचे सर. तर अशी सायकल चालते. ओके. सेकंड थिंग लक्षात घ्या, रागासाठी परत सांगत आहे. तुम्हाला रागाची डेफिनेशन माहिती आहे का काय आहे? एक रागाची व्याख्या आहे, लिहून घ्या हवं तर. काय आहे रागाची व्याख्या? आवडलं तर सांगा, नाही तर दुरुस्त करा. ओके. बघा, राग म्हणजे काय? राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. परत सांगत आहे, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. कोण कोण ऍग्री करतं? असं आहे की नाही? सांगा बरं मला. करेक्ट. आता बघा, प्रत्येकाचं एक वेगवेगळं मत असतं. परमेश्वराने प्रत्येकाला वेगळ्या फिलिंग्स दिल्या आहेत, वेगळं जीवन दिलं आहे, वेगळं टार्गेट दिलं आहे. आपण काय करतो, आपल्याला वाटतं सगळ्या जगाने आपल्यासारखं वागलं पाहिजे, माझं सगळ्यावर कंट्रोल पाहिजे, आणि मग आपण घरातील प्रत्येक व्यक्तीवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करतो. मग हजबंड मनासारखा वागला नाही, राग. मुलं मनासारखे वागले नाही, राग 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 राग. आणि राग खूप भयानक असतो. ओके. आता साधं सोपं मला सांगा. चला मी तुम्हाला थोडस पीपीटी नंतर दाखवतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा, बघा. तर बघा, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. आणि तुम्ही बघा, जितका राग कराल ना, जितका राग, तेवढं आपल्या प्राणशक्तीचा ऱ्हास होतो. ती तुमची एनर्जी ना हे होऊन जाते, ड्रेन होऊन जाते. लक्षात घ्या, राग खूप भयानक आहे. मी तुम्हाला अजून थोडे थोडे उदाहरणं देणार आहे. तर बघा, कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो. शब्द कठोर असतात पण भावना क्षणभंगूर. त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्याच्या मनावर खोलवर होतो. नाते तुटतात, संवाद थांबतो आणि नंतर पश्चाताप उरतो. आता मला सांगा, काल आपण प्रेझेंटी घेतली, बरेच जण बोलले रिलेशनशिपचा आम्हाला इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे. सांगा बरं, एक तर ती व्यक्ती नाही तर तुम्ही रागात काही बोललेली आहे की नाही, म्हणून रिलेशन खराब आहे ना? नाते का खराब आहे? एक तर ती व्यक्ती रागात काही बोलली नाही तर तुम्ही बोलले, बरोबर ना? तर काय करायचं आहे, लक्षात घ्या, रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, छोटे छोटे पॉजेस घ्यायचे आहे. हा, आता बघा, राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनशांतीवर परिणाम करू शकतो. तर रेकी आपल्याला थांबायला, श्वास घ्यायला आणि शांतता निवडायला शिकवते. अजून सांगतो, म्हणून बोलतात, काय बोलतात की एक म्हण आहे ना, काय बोलतात त्याला, म्हण नाही आहे, असं एक जुन्या लोकांनी सांगितलं आहे. काय की आनंद जेव्हा आपण खूप हॅपी असतो ना, तेव्हा कोणाला प्रॉमिस नाही करायचं, आणि जेव्हा आपण रागात असतो तेव्हा कुठलाही डिसिजन घ्यायचा नसतो, निर्णय घ्यायचा नसतो, बरोबर? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, राग आला तर काय करायचंय माहितीये का? तुम्ही ना पॉज घ्यायची सवय लावा. जीवनामध्ये ना थोडा ठेराव पाहिजे. लगेच कोणी काही केलं ना लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. स्वतःला बोला की मी ह्या गोष्टीवर प्रतिक्रिया 10 मिनिटांनी देईन. ते 10 मिनिटांमध्ये, किंवा समोरची व्यक्ती भांडायला जरी आला, त्या व्यक्तीला काय बोलायचं, आपण ह्या विषयावर 10 ते 15 मिनिटानंतर बोलू. आणि तुम्ही सरप्राईज होऊन जाणार. 10 ते 15 मिनिटांमध्ये एक तर समोरच्याची नाही तर तुमची ती रागाची पातळी, ते एकदम खतरनाक विचार एकदम 40% 50% खाली आलेले असतात. तर पॉज घ्यायचं शिका. जीवनामध्ये ठेराव खूप महत्वाचा आहे. पुढे जाऊन मेडिटेशन वगैरे मध्ये आले तर तुम्हाला कळेल, जीवनामध्ये थोडं थांबणं का गरजेचं आहे. लगेच आरेला कार्य केलं ना, गडबडच होणार आहे. ओके. हा प्रिन्सिपल तुम्हाला फॉलो करायचा आहे. करणार की नाही? हो सांगा, हो सर करेल. फक्त आजसाठी, जस्ट फॉर टुडे. बाकीचा उद्याचं उद्या बघायचं, आजचा दिवस आजचा, उद्याचं कोणी बघितलं. ओके, आलं लक्षात?
तर तुम्हाला राग ओळखायचा आहे पण त्याला दाबायचं नाही. आता सेकंड प्रिन्सिपल आहे जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी, म्हणजे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. लिहून घ्या बरं. ते तुम्ही लिहिलं ना लगेच ते मनामध्ये कोरल्या जातं. तुम्ही फक्त वाचलं ना ते लगेच कोरल्या जात नाही, ते बुद्धीतून आपल्या माइंड मधून व्हॅनिश होऊन जातं. लिहिलं ना लगेच मनात चला, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी, म्हणजे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. सगळ्यांनी बघा, हा चिंता शब्द आहे, याच्यामध्ये चिता आणि चिंतामध्ये काय डिफरन्स आहे मला सांगा बरं. चिता आणि चिंता कसला फरक आहे सांगा बरं या शब्दामध्ये. एका अनुस्वाराचा ना, अनुस्वार ज्याला वरती आपण बोलतो, सकाळी मला ते आठवतच नव्हतं, त्याला टिंबला अनुस्वार बोलतात. ओके. आता बघा, चिता काय करते आपल्याला, आपण मेल्यानंतर एकदाची जाळून टाकते. सगळं संपून जातं, चिता जाळते. आणि चिंता काय करते सांगा बरं, क्षणोक्षणी प्रत्येक सेकंड आपल्याला जिवंतपणे जाळत असते. ऍग्री का नाही? काय करते, हेच करते ना चिंता. आणि आता मला तुम्हीच सांगा, खूप जण असते, आता खूप लोक आहेत, तर मला आता सांगा, ही चिंता, ही वरी, हे चिंता करून करून आपल्या शरीरावर कुठकुठले आजार होतात, चला सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. चला सांगा बरं, चिंता आपल्याला कुठकुठले आजार देते. बीपी देते, ओके, हाय बीपी, हायपर टेन्शन, अजून शुगर, हेडेक, ओके, अजून मायग्रेन, अजून वाटलंच मला हेडेक आला का मायग्रेन येतं. बीपी, हार्मोन इम्बॅलन्स, ओके, एन्झायटी, करेक्ट, स्ट्रेस, चला, हार्टचे प्रॉब्लेम, ऑफकोर्स. बघा किती सगळे आजार आहे बघा, म्हणजे तुम्ही नाव घेता घेता थकणार नाही तेवढे आजार आहेत. ओके. तर बघा फिअर वगैरे, आता बघा गाठी बनतात, ऑफकोर्स गाठी बनतात, मानसिक आजार, आणि सगळ्यात मोठं तुम्हाला माहिती आहे काय, सगळ्यात मोठा आजार असतो कॅन्सर सारखा आजार देखील याच्यानेच होतो. तुम्ही कुठल्याही कॅन्सरच्या पेशंटला भेटा आणि तुम्ही त्याची जुनी लाईफ हिस्ट्री काढा, तो व्यक्ती खूप वर्षापासून चिंतेमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो. आणि दुसरं, कोणी इथे डॉक्टर फील्डचं कोणी आहे का? कोणी आहे का आपल्या इथं, सॉरी, कोणी आहे का डॉक्टर मेडिकल फील्डचं कोणी आहे का ग्रुपमध्ये? नाही, चला मी सांगतो कोणी ओके, चला कोणीतरी आहे, चला स्वरा सावंत मॅम आहेत. चला, पण ते मला स्क्रीनवर दिसत नाही, असा हात केला तर अनम्यूट करेल. ओके. चला ठीक आहे, नाही दिसत मीच एक्सप्लेन करतो तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे का, जगात आपण आपल्यासाठी जगामध्ये सर्वात अवघड गोष्ट कुठली आहे? सर्वात अवघड गोष्ट आहे आपण आजारी पडणं, म्हणजे शरीरामध्ये विविध आजार होणं. तुम्हाला माहिती आहे, डायबिटीज हे मोठे मोठे आजार होण्यासाठी तुम्हाला वर्षानुवर्ष मेहनत घ्यायला लागते. अगदी लहानपणापासून तुम्हाला अनहेल्दी खायला लागतं, अनहायजेनिक खायला लागतं, तुम्हाला सारखे सारखे नकारात्मक विचार करायला लागतात, वर्षानुवर्ष निगेटिव्ह विचार, चिंता, स्ट्रेस, हे वर्षानुवर्ष केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही आजारी पडतात. आजारी पडणं खूप अवघड आहे. आपल्याला वाटतं मी आजारी कसा पडलो, त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते. ते 5 प्रिन्सिपल करा, इथून पुढे तुम्ही काही आजारी पडणार नाही. उद्याच कोणी बघितलं आहे, आजच्या दिवसासाठी जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी, आलं लक्षात? एवढं पुरेसं आहे. तिसरं लिहून घ्या, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. लिहा, फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. कृतज्ञ वर्ड जरी मराठी लोक असले तरी लोकांना माहिती नसतं, म्हणजे आभार, छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू बोलायचं, युनिव्हर्सला, परमेश्वराला, कोणालाही. ग्रॅटिट्यूड मीन्स सेईंग थँक्यू फॉर लिटल लिटल थिंग्स. ही डेफिनेशन मला माझ्या मुलीने सांगितली, पहिलीला एक शिकवलं होतं. तर जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. आता आपल्याला ग्रेटफुल कशासाठी राहायचं आणि कुणाला बोलायचं आहे? ग्रेटफुल आपल्याला युनिव्हर्सला बोलायचं आहे, ब्रह्मांडाला, जो ही तुमचा परमेश्वर आहे, आराध्य दैवत आहे. तुम्ही जितके ग्रेटफुल असाल तेवढं लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप छान काम करत असतो. ओके. आता ग्रेटफुल राहण्याचे मी तुम्हाला काही रिझन सांगतो. आता बघा, काल होती 9 मार्च 2026. आता सांगा बरं मला, काल किती जण ही पृथ्वी सोडून गेले?
किती जणांनी काल अखेरचा श्वास घेतला? लाखोमध्ये लोक आहेत पृथ्वीवरून ना, पूर्ण पृथ्वीचं पकडा, सगळे देश पकडून. त्यात तुमचा नंबर आला का? सकाळी बोलले का थँक्यू त्याच्यासाठी तुम्ही त्या क्रिएटरला? नसेल बोलले. हा, सांगा मला, आज जेव्हा तुम्ही सकाळी उठले, तुमच्या बरोबर तुमच्या घरातले सर्व मेंबर उठले की नाही? घरातले सर्व सदस्य घरात होते ना? 99% लोकांबरोबर असंच झालं असेल, बरोबर? सर्वांच्याच घरचे सदस्य त्यांच्याबरोबर उठतात का? काहींचे फॅमिली मेंबर्स आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. काहींचे कुठेतरी युद्धामध्ये अडकले असतील, काहींचे जेलमध्ये असतील, तुम्हाला बिलकुल माहिती आहे. तर आपण खूप लकी आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जितकं ग्रेटफुल राहणार, परमेश्वराला थँक्यू बोलणार, तेवढं युनिवर्स तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे. किती लकी आपण, सांगा बरं मला. आता मी परत एकदा, ओके, आलं लक्षात तुम्हाला काय करायचं आहे? ग्रेटफुल का राहायचं आहे. आता काल मला बोलले कोणी, पैशाच्या समस्या आहे सर, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. आता मला सांगा, कोणी आहे का असं समस्यावालं? अजून कोणी? थोडस प्रॉब्लेम चालू आहे की चला मी खूप गरीब आहे, मला भेटलंच नाही. हम्म, चला चला, ठीक आहे, व्हेरी. चला आता मी, आपण एखाद्याचा परत एखाद्याला आपण प्रॅक्टिकल घेऊया. आपण बघूया ह्या अनु मॅम किती श्रीमंत आहे आपण बघूया, या किती रिच आहे आपण बघूया. ग्रेटफुल कशा. अनु मॅम एक मिनिट अनम्यूट करा बरं, करा बरं अनम्यूट थोडस. दाबा बरं ते 1 मिनिट. आता दाबा ते बटन. नाही होत का? हम्म, झालं झालं. ओके, कुठून आहे मॅडम तुम्ही? हो. मी बेळगाववरून आहे सर, कर्नाटका. ओके ओके, आता बघा तुम्ही किती श्रीमंत आहे, मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करतो. बघा सगळ्यांनी बघा, मी मॅडमला विचारतो पण तुम्हाला लागू पडतं. ओके मॅडम, आमच्या इकडे ना एक मुलगा आहे, त्याचा एक डोळा गेलाय, त्याला एक डोळा पाहिजे, तुमचा एक डोळा देणार का? 25 लाख सांगत आहे प्राइस. मदत म्हणून तरी देणार तुम्ही एक डोळा, दयाने? हो, देणार ना, देणार ना. आता ना त्याचा दुसरा पण डोळा खराब झालाय, ते तुम्हाला 1.5 करोड द्यायला तयार आहे, तुमचे दोन्ही डोळे देणार का? पैशासाठी म्हणून नाही, पण दुसरीकडे ऍडजस्ट करून देईन. नाही नाही, असंच सांगत आहे, पैशासाठी 1.5 करोड मध्ये डील साईन करतायत नाही? चला ठीक आहे, त्याचा एक हात पण तुटला आहे. आता ऍटलिस्ट एक एक हात देता का? उजवा हात तुमचा ते 3 करोड बोलत आहे. नाही होणार शक्य. चला, जर दोन्ही हात दिले तर दोन दोन हातामध्ये ते 25 करोडची डील करायला तयार आहे. तुमचे 2 हात रिप्लेस केले आणि रिप्लेसमेंट करायचं, 25 करोडची डील आहे. करणार? नाही होत. बघा, आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केलं, सगळे बॉडी पार्ट्स, आपल्या आयफोन वाल्या 2 किडन्या, लंग्स, हार्ट, किती किंमत होईल आपली? 100-200 करोडची आहे की नाही आपली संपत्ती? दिली की नाही त्या परमेश्वराने? बघा, तरी लोक रडत असतात अमूल्य आहे. माझ्याकडे. बरोबर आहे की नाही? तरी रडत असतात ना, माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही. कोणी असेल, म्हणजे कोणी यशस्वी व्यक्ती असेल, अंबानी असेल, मोदी असतील, कोणी असेल, तुमच्यासारखेच हातपाय बुद्धी आहे तुमच्याकडे, त्यांच्याकडे सेम आहे. सगळ्यांना. फक्त त्यांची हो. विचार करायची पद्धत वेगळी आहे. ऍग्री की नाही? हम्म. तर काय हो. करायचं आहे बघा, एवढे श्रीमंत आहे सगळे, 200-300 करोड रुपये घेऊन फिरत आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू सो हम्म. मच, थँक्यू. तर बघा, आपण सगळे एवढे श्रीमंत आहे, परमेश्वराला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे, थँक्यू बोलायचं आहे. आलं लक्षात? हा प्रिन्सिपल तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड द्याल ना, तेवढं तुम्हाला तुमच्याकडे जितकं पण आहे त्याच्या खूप पटीने भेटत असतं. तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस शिकवत असतात, त्याच्यात हे पण आहे. ओके, चौथं प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिक, काही काम असो, अगदी बिल्डिंगचे वॉचमॅन असाल किंवा बँकेत मोठे मॅनेजर असाल, सरकारी नोकर असाल तर कराच करा. ओके, सर्वांनी आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. बघा, बरेचसे लोक असे आहेत, भारतामध्ये बेरोजगारी खूप आहे, सगळ्यांनाच काम भेटतं असं नाही आहे. ओके, तुमच्याकडे जेही काम आहे इमानदारीने करा. आणि दुसरं, जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल, हाऊसवाईफने तर काम खूप इमानदारीने करायचंय. त्याचं कारण मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगेन. ओके, जेव्हा मी तुम्हाला
पाणी तर उद्या चार्ज करायचं शिकवणार आहे, अन्न पण तुम्ही चार्ज करू शकता, तर मी तुम्हाला शेवटच्या दिवशी एक्सप्लेन करेल. ओके, तर काही काम असो, आज आपलं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. तर मी तुम्हाला फ्री शिकवतोय, तर मी काही याच्यामध्ये काही करू शकतो का? असंच शिकवतो मी, कुठली बॅचेस बघा, एवढंच इमानदारीने शिकवतो. ओके, चला, शेवटचं प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळूपणा दाखवेल. म्हणजे काय बघा, भूतदया हा शब्द फक्त मराठी लोकांनाच माहिती आहे. संत लोक सांगून गेले आहेत, सगळे आपले संत महात्म्यांचं राज्य आहे महाराष्ट्र. भूतदया हा शब्द आपल्याकडे आहे. म्हणजे फक्त व्यक्ती नाही, प्राणी मात्र सर्वांवर तुम्हाला दया दाखवायची आहे, फक्त आजसाठी. तर मी बोललो म्हणून असं नका करू. किराणा दुकानात गेले, तिथे एक कुत्रा दिसला, त्याला 5 रुपयाचा पार्लेजीचा पुडा दिला, ते तर करायचंच आहे. पण छोटे छोटे काइंडनेसचे ऍक्ट, म्हणजे एखादा लाईन मध्ये उभा असेल, तुम्ही ट्रेनच्या तिकीटच्या क्यू मध्ये आहे, एखाद्याला खरंच घाई आहे, जा बाबा तू, माझ्याकडे थोडा वेळ आहे, तू इमर्जन्सीत आहे. छोटे छोटे काइंडनेसचे ऍक्ट. ओके, तर मी खूप वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचलं होतं रॉबिन शर्माचं, हु विल क्राय व्हेन यू डाय, जे तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे. खूप म्हणजे 10-15 वर्षांपूर्वी खूप सुंदर होतं. तर ते काइंडनेसचे छोटे छोटे ऍक्ट होते. तर तुम्ही जितके काइंडनेस दाखवाल, कोणावर दया दाखवाल, तेवढं जीवनामध्ये परत चमत्कार आपल्या घडत असतात. ओके, बघा किती सोपे प्रिन्सिपल आहे. रेकीला इन्वोक करणं, रेकीची प्रार्थना तर खूप सोपी आहे, अर्धा मिनिट पण लागत नाही. रेकी वापरायला खूप सोपी आहे, इन्वोक करणं, हिलिंग करणं खूप सोपं आहे. प्रिन्सिपल तर चांगलेच आहेच आपल्यासाठी, आणि फॉलो करणं पण सोपं आहे. तर जस्ट फॉर टुडे विसरायचं नाही. 5 प्रिन्सिपल समजले? झाला, पुढचा टॉपिक बघूया आपण. ओके, पुढचा टॉपिक आहे बघा. आता काही लोकांना थोडं डाऊट असतो, आपण रेकी लेवल 1 ची ऍड बघितली, आले तर सगळं काही काय असतं आपण बघूया. बघा, तुम्ही जे शिकत आहे याला रेकी लेवल वर बोलता. हे प्रवेशस्तरीय रेकी प्रशिक्षण असतं, जिथे तुम्हाला रेकीचा इतिहास शिकवला जातो, स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना रेकी कशी द्यायची, शेवटच्या दिवशी प्रॅक्टिकल घेईल हे शिकतात. आणि तुम्हाला रेकी ऊर्जा आयुष्यभरासाठी संलग्न अटेनमेंट करून दिली जाते. एकदा शक्तिपात घेतलं की परत घ्यायची गरज नाही. तुम्हाला स्वतःवर आणि इतरांवर उपचार करायचे शिकवले जाते पण. आणि शरीरातील 7 चक्रवाराचीही माहिती दिली जाते, ती आपला उद्याचा टॉपिक आहे. तर तुमची एकूण ऊर्जा सक्रियता, म्हणजे तुम्ही रेकीच्या 10% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकतात. लेवल 1 ला थोडी कमी असते, पण 10% तुम्ही उपचार करू शकता. सेकंड डिग्री ऑफ रेकी, रेकी लेवल 2 काय असतं? रेकी लेवल 2 मध्ये तुम्हाला, आता बघा, लेवल 1 ला कुठलाही शक्ती तुम्हाला सिम्बॉल अटेंड करून दिले जात नाही, पण पुढच्या लेवलमध्ये काही सिम्बॉल्स असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला असे 3 सिम्बॉल अटेंड करून दिले जातात. आणि त्याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे रेकी लेवल 1 आणि 2 मध्ये? लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स सिलिंग करू शकतात. व्यक्ती समोर नसेल, शेजारच्या घरात असेल, दुसऱ्या गावात असेल, शहरात असेल, किंवा व्यक्ती परदेशात देखील असेल, तरीही तुम्ही एका ठिकाणी बसून त्याला हिलिंग करू शकतात. माझेच बरेचसे स्टुडंट आहेत, त्यांचे मुलं अमेरिका कॅनडामध्ये शिकायला आहे, देतात एका ठिकाणी बसून हिलिंग देतात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिम्बॉल दिले जातात, त्याच्याने तुम्ही हे करू शकता. जसं उद्या तुमचा शक्तिपात होणार आहे, मी एका ठिकाणी बसून, तुम्ही बघा सगळीकडून जॉईन झाले आहे, तुमच्यापर्यंत माझ्या ऊर्जा बरोबर पोहोचतात, कारण तो सिम्बॉल आहे. तो सिम्बॉल, त्या सिम्बॉल थ्रू तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. आणि लेवल 2 जर तुमचं अटेनमेंट झालं, तर तुम्ही रेकीच्या 40%, 40+10 म्हणजे रेकीच्या 50% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकतात. लेवल 3 काय असतं? लेवल 3 मध्ये एक मास्टर सिम्बॉल असतो, डायक्युम्यू, त्याचं तुम्हाला अटेनमेंट करून दिलं जातं. तो खूप पॉवरफुल सिम्बॉल असतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुणाची रेकीच्या 100% इफिशियन्सीने उपचार करू शकतात. ओके, हे 3 लेवल रेकीमध्ये असतात. चौथा जो असतो तो टीचर लेवलचा असतो, तो खूप नंतर करायचा असतो, तुम्ही खूप साधनेमध्ये पक्के वगैरे झाल्यावर. मग त्याच्यात तुम्ही टीचर बनतात. जसं मी रेकी ग्रँड मास्टर आहे, तर मी दुसऱ्यांना अटेनमेंट देऊ शकतो, दुसऱ्यांना सिम्बॉल देऊ शकतो. ते टीचर लेवलचं असतं, ते पुढे जाऊन असतं, त्याची सध्या गरज नाही, त्याला तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागते. ओके, सध्या लेवल 3 तुम्ही इझिली करू शकता. ओके, असे काही सिम्बॉल असतात रेकीमध्ये, 4च सिम्बॉल असतात, जास्त सिम्बॉल नाही.
आता बघा, उद्या सकाळी 6 वाजता तुमचं काय होणार आहे, अटुनमेंट. सकाळी 6 वाजता यायचं आहे, 10 मिनिटासाठीच आहे. परत क्लासमध्ये येऊन क्लासमध्ये तुमचं ऍक्टिव्हेशन घेतलं जाईल, पाणी वगैरे चार्ज करायचं, रेखीची प्रार्थना शिकवली जाईल. पण आता हे अटुनमेंट काय आहे आणि नक्की या, कारण काही लोक शक्तिपातला येत नाही, मग दुसरे लोक पाणी चार्ज करतात, पाण्याची चव बदलतात, पण तुम्हाला वाटतं अरे माझं राहिलं, मी पण करू शकलो असतं. पाणी नाही, बरंच काही करू शकतात, ते तर जस्ट फॉर एक्झाम्पल आहे. हा, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता एवढी पॉवरफुल ऊर्जा आहे, तर मग त्याच्याबद्दल थोडं माहिती पाहिजे. नक्की शक्तिपात काय असतो, अटुनमेंट काय असतं, त्याच्याबद्दल थोडं सांगतो. कारण परत मला विचारतात लोक, शक्तिपात अटुनमेंट काय आहे, तर तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवसाची रेकॉर्डिंग बघून घेत जा. ओके, मग मला परत सगळं एक्सप्लेन नाही करता येत फोनवर. तर बघा, अटुनमेंट म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. जेव्हा आपला जन्म होतो, आपण खूप पॉवरफुल असतो, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. अटुनमेंट दरम्यान विद्यार्थ्यांच्या चक्रावर काम केलं जातं, ओरावर काम केलं जातं, आणि यामुळे विद्यार्थी हा रेकी ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रभावीपणे वापरू शकतो. तर अटुनमेंट कशी दिली जाते, तर अटुनमेंट ही एक पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे. तर याच्यामध्ये कसं असतं बघा, अगोदर तुम्हाला मी थोडासा डिफरन्स सांगतो. हे अटुनमेंट शक्तिपात काय असतं बघा. करणार काही नाही, तुमच्यामध्ये ऑलरेडी नैसर्गिक क्षमता असते, परमेश्वराने सगळ्यांना तेवढं पॉवरफुल बनवलं आहे. रेकी मास्टर्स काय करतात, फक्त जसं एक पाईपलाईन आहे पाण्याची, तिथे ऑलरेडी पाण्याचं फ्लो आहे, पण ते चोकअप झाल्यावर काय होतं, तुम्ही प्लंबरला बोलवतात, तसं ग्रँड मास्टर काम करतो. आता शक्तिपाताचे प्रकार बघूया. प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मामध्ये, रिलिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अटुनमेंटचे प्रोसेस असतात. आता रेकीमध्ये अटुनमेंट शक्तिपात हा गुरु शिष्य परंपरेद्वारे दिला जातो, विथ सिम्बॉल. तुम्हाला एक सिम्बॉल हातावर टाकले जातात, पुढे जाऊन तुम्हाला कळेल, तसं तुमचा शक्तिपात करून दिला जातो. आता इतर धर्मियांमध्ये बघू, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. आता शक्तिपात याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा अजून कशा असतात बघा. अजून असतं सेल्फ रिअलायझेशन. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे काय बघा, जसं भगवान बुद्ध आहे, ध्यानाला बसले, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. डॉक्टर उसुई आहे, सेल्फ रिअलायझेशन झालं. भगवान महावीर असतील, साईबाबा असतील, कोणी असेल, तर काही ध्यानाला बसले आणि त्याची प्राप्ती झाली. आता काही धर्मामध्ये काय, आता ख्रिश्चनिटीमध्ये काय असतं, बाप्तिस्मा असतो, पाण्यामध्ये डुबवतात, बोलतात तुमचं आता आमच्या हायेस्ट गॉडशी तुमचं अटोनमेंट झालेलं आहे. ओके, अजून असं असतं की बघा, मॉडर्न डेज मध्ये बघा, स्वामी विवेकानंद होते, सगळ्यांना माहिती आहे की खूप त्यांचा जास्त होता. त्यांना पण अगोदर स्पिरिच्युअली तेवढे हे नव्हते, तर त्यांचे सायन्सवर गाढ विश्वास होता. आणि मग एक दिवस रामकृष्ण परमहंस त्यांनी काय केलं, त्यांचा फक्त पाय त्यांचा छातीवर लावला आणि त्यांना सर्व ज्ञानाची प्राप्ती झाली. तर बरेचसे प्रकार असतात, प्रत्येक पंथामध्ये शिष्याला आठवण करून देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ओके, तर रेकीमध्ये तुम्हाला गुरु शिष्य परंपरेद्वारे रेकीच्या ऊर्जेशी आयुष्यभरासाठी अट्यून करून दिलं जातं, मग तुमच्या हातातून ऊर्जा खूप छान जाणवत असतात. ओके, तर कुणाला कधी काही वाटलं, आजचा व्हिडिओ बघायचं रेकॉर्डिंग, फोनवर एवढं सगळं मला एक्सप्लेन नाही करता येत. ओके, अटुनमेंट नंतर काय होते, रेकी ऊर्जा कायमस्वरूपी सक्रिय होते, तुमची चक्रा लेवलवर खूप छान वर्क होतं, बॅलन्स होतात, ते आपण उद्या बघणार आहे. तुमची उपचार क्षमता वाढते, लोकांना हिलिंग करण्याची क्षमता वाढते आणि आत्मिक उन्नती होते. चक्र वगैरे बॅलन्स झाले की तुमची ऑलरेडी ग्रोथ होऊन जाते स्पिरिच्युअली. स्ट्रेस, चिंता, नकारात्मकता दूर होते. तर अटुनमेंट ही रेकीच्या मार्गावर प्रवेश करण्यासाठी एक अत्यंत अत्यावश्यक प्रक्रिया आहे. रेकी मास्टर्सद्वारे दिलेले अटुनमेंट म्हणजे एक दैवी ऊर्जा जागृतीचे द्वार आहे, जे विद्यार्थ्याला उन्नत आणि सशक्त बनवते, एम्पॉवर करत असते. ओके, चला, एवढं सगळं अटुनमेंटचं आहे. आता लक्षात घ्या, इतक्या पवित्र ऊर्जा आहेत. खरंच तुमच्या हातातून, तुम्ही बिलीव्ह करा, नाहीतर माझे बरेच स्टुडंटचे अनुभव आहे, हातातून तुमची ऊर्जा फ्लो होते. एवढं करण्यासाठी काय करायचं आहे, जसं मी काल सांगितलं, आपण मेडिकल फील्डला ऍडमिशन घेताना एंट्रन्स टेस्ट देतो, इंजिनिअरिंगला जाताना एक सीईटी देतो, तसं तुम्ही आजकाल टीचर बनण्यासाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आलेली आहे, तसं
आता तुम्हाला एक टेस्ट द्यायची आहे. ओके, कसली टेस्ट द्यायची आहे बघा. मी तुम्हाला अजून एक डेफिनेशन सांगतो. जसं मी रागाची व्याख्या सांगितली ना, की दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा, तशीच मी आता तुम्हाला पाप आणि पुण्याची एक डेफिनेशन सांगतो. ओके, माझी डेफिनेशन नाही आहे, मी एवढा ज्ञानी नाही आहे. तर मी विपश्यनाला जायचो ना, तर हा बसू शकतात 14 वर्षाच्या मुलीला, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, मी जेव्हा विपश्यनाला जायचो ना, त्याच्यामध्ये ना नॉर्मली ते मेडिटेशनच करवतात, पण ते नंतर खूप छान छान प्रवचन असतं. डॉक्टर एस एन गोएंका. तर ते एस एन गोएंकाने काय सांगितलेलं एकदम माहिती आहे का, मला खूप आवडलं. पाप आणि पुण्याची व्याख्या सांगितली. आता खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड करायच्या नाही, साध्या भाषेत सांगितलं पाप काय आणि पुण्य काय. बघा, तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी तुम्हाला हे वाक्य पटवूनच जाईल. ओके, बघा, पाप म्हणजे काय. पाप म्हणजे बघा, तुमच्याकडून तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याचं मन दुखावलं, तुमच्याकडून कुठल्याही एखाद्या सजीव प्राण्याचं मन दुखावलं, ते पाप आणि पापच आहे. आणि जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याचं मन सुखावलं, तुम्ही त्याच्या मनाला सुख दिलं, शांती दिली, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. ऍग्री की नाही, काय वाटतं? किती सोपं आहे. आपण गोष्टी कॉम्प्लिकेटेड करतो की नाही. तुम्ही कुणाला हर्ट केलं, पापन पापाचे, सिरियसली सांगत आहे. तर आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे उद्यासाठी, आता एक प्रिपरेशन करायचं आहे. आता तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे, ते करायचं आहे. तर तुम्हाला ह्या पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये तुमच्या भूतकाळात जायचं आहे. मी तुम्हाला गाइडेड मेडिटेशन आहे. तुम्हाला मी तुमच्या भूतकाळातले तिथे जाऊन आपल्या चुका दुरुस्त करायच्या आहे. आजचं 10-15 मिनिटाचं मेडिटेशन झालं, उद्या तुम्ही अटोनमेंटला तयार. ओके, आणि हे सगळं 7 चक्र उद्या शिकवणारच आहे. हे सगळं मी तुमच्या हार्ट चक्रावर काम करत आहे. हृदय चक्र तर उद्या समजणारच आहे. फक्त मला फॉलो करायचं आहे. आता मी तुम्हाला 1-2 मिनिट वेळ देतो. पाणी वगैरे पिऊन या, वॉशरूमला जाऊन या. नंतर मेडिटेशनला इथे बसायचं आहे. हेडफोन घालून आले तर अतिउत्तम आहे, छान अनुभव येईल. ओके, तर 2 मिनिट देतो आणि माझा व्हिडिओ बंद असेल. तुमचा सर्वांचा व्हिडिओ ऑन पाहिजे प्लीज, कारण तुमचा व्हिडिओ ऑन असेल तर मी इथून तुम्हाला रेकीची हिलिंग देत असतो. मग तुम्हाला त्याचे खूप छान ऊर्जा जाणवतात. ओके, नाहीतर मग तुमचं मन लागत नाही. तुमचा व्हिडिओ ऑन करायचा आहे, मी तुम्हाला इथून रेकीची हिलिंग देईल. गाइडेड मेडिटेशन आहे, फक्त ऐकायचंय तुम्हाला. चला, बघू द्या आता मला. कुणाचे व्हिडिओ बंद आहे, तुम्हालाच फायदा होईल. ओके, त्याचा 10-15 मिनिटात बघा तुम्ही वेगळ्या ट्रान्स मध्ये जाणार. हं? चला, रुपाली मॅम व्हिडिओ ऑन करा. जान्हवी छामटे, विद्या, सतीश शेखर खत, कमॉन व्हिडिओ ऑन करून घ्या. सरोज शेंडे मॅम, तुम्ही नोटीस करा. ओके, चला, सरोज मॅमचा काही नाही. चला, व्हेरी नाईस. प्रवीण आहे रे सर, व्हेरी नाईस. चला, चलो, रुपाली मॅम व्हेरी नाईस. चला, जितकं बघा तुम्ही, जितकं मी आधीच सांगितलंय, सरेंडर करा, मला सरेंडर करा. जे बस सूचना फॉलो करा ना, जितकं तुम्ही सहजतेने स्वीकार करणार, तेवढा सुंदर रिझल्ट तुमच्या आयुष्यात येणार आहे. चला, शीतल साठे, विद्या, सतीश शेखर, अजून नाही केला, रश्मी मोरे, सुप्रिया वाघ, आशा पाटील, स्वरा सावंत, रजनी घाटगे, अर्चना मॅम, दीप्ती वेंगुर्लेकर. अच्छा, सरांचे डॉटर आहेत वाटतं. ओके, चला, ओके, ठीक आहे. चला, ओके, चलो, बस काय, मला फक्त गाइडेड मेडिटेशन आहे, फक्त माझ्या सूचना फॉलो करायच्या. ओके, आणि माझा व्हिडिओ बंद असेल. ओके, नाही तर बोलणार सर दिसत नाही, परत मेसेज मध्ये तुम्हाला डोळे बंद करून फक्त फॉलो करायचं. ओके, चला, ताठ बसायचं आहे. कधी पण मेडिटेशनला बसताना पाठीचा कणा ताठ ठेवायचा, खालची ऊर्जा वर वाहते, आणि हात मांडीवर ठेवा, तळवे आकाशाकडे पाहिजे. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हात मांडीवर ठेवले, तळवे आकाशाकडे ठेवले, तर हे चालणार आहे. हा, चला, आता बघू द्या मला 1-2 लोक कोणी येऊन बसू द्या. चला, वनिता मॅम झालं का रेडी? चला, प्रीती मॅम, सुहास चव्हाण अजून झाले नाही. ओके, सुप्रिया वाघ मॅम, थँक्यू सो मच. सुरेखा सरोदे, कम ऑन, चलो.
ठीक आहे. चला, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, हलकेसे बंद आणि सूचना फॉलो करायच्या आहेत. माझा व्हिडिओ बंद असेल. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. आजच्या ह्या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये, भूतकाळामध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत आणि त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहे, ज्याही निगेटिव्हिटी, नकारात्मकता सहन केलेल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटीला आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता यालाच स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण
आपण जगलो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत ते 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी तुम्हाला दुखावले असेल, तर त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्यासोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी, तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अलाव युअरसेल्फ. कठीण आहे खूप माफ करणे, कारण ते शब्द खूप कटू असतील.
अगदी मनाला खूप रुतले असतील, बट अलाव युअरसेल्फ, माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे आणि तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि गेल्या 1 महिन्यात जिथे काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. एक वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करा. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील, नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिलेला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुमच्या अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे.
आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. कळत नकळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल तर त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखांच्या विविध छटा असतील. आजही त्या आठवणींमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे तुम्ही दुःखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि सगळ्या दुःखांना आज मनातून मोकळं करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. आणि हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि ह्या 10 वर्षात तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. अलाव करा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि सगळ्या आनंदाच्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद कर.
आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, तुमचं स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली, अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका आणि चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद कर. आणि या लहानपणापासून आजपर्यंत, अगदी तुमच्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कुणी असेल. खूप जवळचा व्यक्ती असेल. काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. ह्या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा.
तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आज तो ईश्वर, तो परमेश्वर, तो क्रिएटर आज तीच कोरी पाटी नव्याने तुमच्या हातात देत आहे. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी. आता ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा, कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल, जणू आज तुमचा जन्म झाला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवे जीवन दिले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जी ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माइलची ऊर्जा ग्रहण करत आहे तुम्ही चेहऱ्यावर. एक सुंदर स्माइल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला जन्मदिवस, म्हणजे आपला वाढदिवस. कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वीतलाचा भाग बनलो. तर इथून पुढे प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त, जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. इथून पुढे तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त सकारात्मकता असणार आहे, पॉझिटिव्हिटी असणार आहे. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे परमेश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ये ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. जेव्हा तयार असाल हळूवार डोळे उघडायचे आहे. दोन्ही हात रब करून घ्या आणि आपला चेहऱ्यावर लावा. कसं वाटलं मेडिटेशन? काही जाणवल्या ऊर्जा? जमलं? माफ करायला जमलं? बघा, खूप अवघड आहे माफ करणं, साधी बात नाहीये. आपला मानवी स्वभाव तसा नाहीये. खूप आपल्या मनाला गोष्टी रुजतात, आहे की नाही? काही एक दोन लोक आहेत का खरंच माफ करायला जमलं? सांगा बरं. थँक्यू, वेलकम. ठीक आहे, अमेझिंग, थँक्यू.
चला, तसं तुम्ही लाजायचं नाही, बोलू शकता तर हँड रेज करून. ते तुम्ही पेंडुलम डाउजिंग शिकवेल बरोबर बोलायला लागेल. चला बघा, खूप महत्वाचं आहे हा, माफ करणं खूप गरजेचं आहे. ज्याला माफ करायला जमलं नाही त्याला तर उद्या तुम्हाला मी 7 चक्र आणि औरा शिकवणार आहे. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. उद्या तुमच्या जीवनामध्ये मध्ये जेही प्रॉब्लेम आहे ते कशासाठी आहे, का आहे, तर उद्या आपण 7 चक्र आणि औरा क्लासमध्ये शिकणार आहे, डिटेलमध्ये शिकणार आहे. दुसरं, उद्या तुमचं शक्तिपात असणार आहे. सकाळी 6 वाजता 10 मिनिटासाठी यायचं आहे. लिंक तुम्हाला क्लास संपल्यानंतर पाठवली जाईल, त्या वेगळ्या लिंकवर जॉईन करायचं आहे. शक्तिपाताला येत असताना तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. तुम्ही मला डोक्यापासून नाभीपर्यंत, ऍटलिस्ट तुमच्या बेंबीपर्यंत, नाभीपर्यंत दिसलेच पाहिजे. ओके. आणि शक्य असेल तर प्लीज नावाने जॉईन करा. तुमच्या नावामध्ये ऊर्जा असते. परत सांगतो, ओप्पो, विवो, आयफोन 17 प्रो मॅक्स अशा नावाने जॉईन नका करू. लिंक थोड्या वेळाने. तर उद्या तुमचं क्लास पण मध्ये यायचंच आहे. तर आपल्या रोजच्या क्लासमध्ये तुमचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. रेकीची प्रार्थना आणि तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवलं जाईल. 7 चक्रावर आता डिटेलमध्ये करायचंच आहे. तर प्रत्येक दिवस खूपच इम्पॉर्टंट आहे, मिस करून काहीच चालणार नाही. ओके. तर उद्या सकाळी 6 वाजता आपण भेटणार आहे आणि संध्याकाळी 8 वाजता देखील. ओके. आता मी तुम्हाला काही प्रश्न बघतो. आता लोकांना थोडस ऑटोमेट बद्दल प्रश्न असतात. मी थोडं कमेंट मेसेज वाचून घेतो. थँक्यू. ओके, जमले. ओके, आरती परत. ओके, थँक्यू. थँक्यू. हो, खूप छान. ओके, चला, अटेंडमेंट साठी. ओके. आणि बघा, ज्यांना मांडी घालून बसायला जमत नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही खुर्चीवर बसले, बेडवर पाय पसरून बसले तरी चालेल, पण मला तुम्ही डोक्यापासून नाभीपर्यंत दिसले पाहिजे. आंघोळ करून बसले तर अतिउत्तम. तुम्ही नवीन ऊर्जा ग्रहण करणार आहे, तरी लोक नाही करत, मी फोर्स नाही करू शकत. ओके. मग पुढे लेवल 2-3 ला तर करायलाच सांगतं. ओके. चला, काय झालं, ओप्पो, मला नाव नाही तर कसं कळलं. हिलिंग होत होती कमरेला, मागे वेगळेच वाटत होते पायाला. चला, ठीक आहे, ते सगळ्या चक्राबद्दल उद्या बोलू. ओके. चला, जे ग्रुपला ऍड नसतील, मग तुम्हाला ग्रुपला ऍड नाही, मग माझी लिंक कशी भेटते बरं? नसेल काही प्रॉब्लेम असेल, ग्रुप ऍडमिनला नंबर आहे, त्याच्यावर मेसेज करा. ओके. चला, ठीक. हम्म. ओके. हा, बोला संजीवनी मॅम, काय बोलता? तर अनम्यूट करा. काय झालं? काही नाही सर, सकाळी हे मेडिटेशन माझं जरा म्हणजे आवाज येत नव्हता ना, तर हम्म. तर खूप म्हणजे स्वतःला फार भाग्यवान समजते की आत्ताच म्हणजे सकाळचं जे मेडिटेशन चुकलं माझं. मी म्हटलं होतं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, तर डायरेक्ट मला आता जॉईन करायला मिळालं. मी बाहेर गेले होते ऍक्च्युली, सहज मोबाईल बघितला आणि मी म्हटलं जॉईन व्हावं. तर ते मेडिटेशन मी म्हटलं बापरे, म्हटलं म्हणजे जे मनात इच्छा असते ती पूर्ण होती. तर खूप म्हणजे ते इतकं सुंदर होतं मेडिटेशन, की जे पहिले जे काही घटना होत्या, तर त्या मला इतक्या काही काही त्रासदायक होत्या ना, आपोआप डोळ्यातनं अश्रू येत होते. पण आता एकदम असं रिकामं झाल्यासारखं वाटायला लागलं मला. थँक्यू सो मच. हा, खूप छान. थँक्यू. चला, अं, हे मेडिटेशन रोज नाही करायचं, आजच करायचं. 7 चक्रा मेडिटेशन मी शेवटच्या दिवशी तुम्हाला देणार आहे. ते 7 चक्रा करायचं. विद्याशेखर मॅम, चंडोले मॅडमने दिलाय ना तुम्हाला, मला त्या ग्रुप ऍडमिनवर मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपची लिंक देतो. ओके. चला. ओके. त्याचा हा ग्रुप आहे ना सर, ह्या ग्रुप वरतीच माहिती दिलेली ना तुम्ही सगळी? हो हो हो. हा. कारण आता मी बघितलं ह्याच्या आधीचा हा ग्रुप नव्हता. मी आता सहज मोबाईल बघितला तेव्हा दिसला मला, म्हणून मग मी त्याच्यामध्ये जॉईन झाले. तर त्यात खूप सारी मला माहिती आता मिळाली. लिंक रोज सेम असते. ओके. लिंक रोजच सेम असते, लिंक चेंज होते. ओके. चला, थँक्यू सो मच. मी तुम्हाला आता याच्यानंतर सकाळची लिंक. चला, सर्वांनी मला ऐकून घेतले, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. उद्या आपण सकाळी 6 ला आणि 8 वाजता क्लासला भेटणारच आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. रेकॉर्डिंग व्हॉट्सअप चॅनलवर असते, त्याला जॉईन करा. ओके. थँक्यू सो मच.